मी एकच म्हणतोय, माझीच इच्छा कॅप्टन होण्याची नाहीये. मला असं वाटतं की तिथं सामान्य कुटुंबातला, संघटनेमध्ये अनेक वर्ष काम केलेल्या व्यक्तीला जर संधी दिली तर कधी कधी संघटनेमध्ये जे साहेबांवर, विचारावर आणि प्रेम करणारे आणि कष्ट, संघटनेसाठी कष्ट केलेले पण थोडेसे दुर्लक्षित राहिलेले अशा लोकांना, ज्यांच्यात पोटेन्शियल आहे, यांना जर पुढे आणलं ना तर संघटना सुद्धा मोटिवेट होत असते. त्यामुळे मला असं वाटतं, माझी स्वतःची व्यक्तिगत एक कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे की अशाच व्यक्तीला पुढे जाऊन संधी दिली पाहिजे आणि या नेत्यांनी, मोठ्या नेत्यांनी ते संधी दिली पाहिजे. नाही नाही, बघा, लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीने जयंत पाटील साहेब लढले. आम्हाला सगळ्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं. विधानसभेला आपण सगळेजण एकत्रित तिथं लढलो. आता चर्चा तर सगळेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीची चर्चा करत असतात आणि चर्चा ह्या चर्चा असतात, त्याला बेस कुठं असतो? उद्या कुणी काय चर्चा तिथे करेल, तर मग चर्चेला खरं समजून आपण चाललो तर मग कुठेतरी वाद निर्माण होत असतात. कदाचित विरोधकाला असं वाटत असेल की असे वाद मुद्दामून निर्माण गेले पाहिजे, पण शेवटी त्यांनी किती प्रयत्न केला, वाद करायचा नाही करायचा हा आमच्यासारख्या लोकांवर सुद्धा असतो विषय. आज झालं असं की एकतर सरकारमध्ये सुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा आज काम करत नाहीत. माझा अंदाज असा आहे की 11 का 12 मंत्री असे आहेत की त्यांना अजून सुद्धा प्रायव्हेट सेक्रेटरी दिले नाहीत, त्यांना सेक्रेटरी दिले नाहीत, त्यांना पीए दिले नाहीत, ओएसडी दिले नाहीत. म्हणजे त्यांनी हार तुरे आतापर्यंत बरेच घेतले असतील, पण त्यांना ऑफिसमध्ये काम करण्यासाठी जे काय गोष्टी लागतात त्या अजून सुद्धा दिल्या नाहीत. कदाचित अशा असतील की प्रत्येक मंत्र्याला कोण सेक्रेटरी द्यायचं आणि प्रायव्हेट सेक्रेटरी द्यायचं हे कुणी ठरवत नाही, फक्त एक व्यक्ती ठरवतो, ते आता डावसमध्ये आहे. डावसमधून ते आल्यानंतर सगळे कागदपत्र बघितले जातील. सगळ्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडनंच जो कुठला अधिकारी द्यायचा तो तिथे दिला जाईल, त्या पद्धतीचं काम केलं जाईल. हे मंत्रालयामध्ये आज चाललेलं आहे. आता विरोधकांना सुद्धा मॅन्डेट जे आज सत्तेतल्या लोकांना मिळालेलं आहे, त्या विरोधकांना सुद्धा आता बरंच काही काम राहिलेलं नाही, कारण थोडा काळ 3-4 महिने आपल्याला आता सरकारला द्यावे लागतील आणि एवढा टाइम असताना कधी कधी काही लोक हवेत गोळ्या झाडत असतात. त्यात कदाचित तसंच तो प्रयत्न त्यांच्याकडनं झाला असावा असं मला वाटतं. नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री स्थगिती झाली. दुसरं त्याला जोडून सहकार सहपालकमंत्री कोणती नवीन पदाची निवडणूक केली, सहपालक. नाही, मला असं वाटतं की एक सोपा मार्ग मी देतो. प्रत्येक जिल्ह्याला 3 पालकमंत्री द्या, एक भाजपचा, एक दादांचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा. विषय संपेल ना. म्हणजे मी पहिल्यांदा बघितलं, पालकमंत्री पदासाठी आंदोलनं झाली, त्यासाठी तुम्ही म्हणजे उपोषणं झाली. काही मोठे मोठे नेते आपापल्या गावात जाऊन तिथं नाराजी त्यांनी व्यक्त केली. म्हणजे अनोखा खेळ आहे. म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व्हायला 12 दिवस लागले, त्यानंतर 20 दिवसाने मंत्रिपद दिली गेली, 30 दिवसाने खाती दिली गेली आणि आता माझा अंदाजे 50 का 60 दिवस चाललेत पालकमंत्र्याची चर्चा आहे. आता मंत्री दिले, त्यांना सेक्रेटरी नाहीत. म्हणजे एवढं मोठं मॅन्डेट मशीनली दिलं, लोकांनी दिलं, कसंही असू द्या मॅन्डेट ते मिळालेलं आहे. आणि हे असताना अजून यांना निर्णय घेता येणार की कोणाला सेक्रेटरी द्यायचं, कुठला पालकमंत्री कुठं, त्यात सुद्धा आंदोलनं मोठी मोठी व्हायला लागली. एक आपण सगळ्यांनी समजून घ्या, मंत्रिपद मोठ्या फंडची असावीत अशा बऱ्याच मंत्र्यांची इच्छा होती. आता त्यांना मंत्रिपद मिळाली, काही खुश आहेत, काही नाही खुश. आता पालकमंत्र्याच्या बद्दल बोलायचं झालं तर नाशिक पालकमंत्री का झालं पाहिजे, कारण का महाकुंभ इथं होणार आहे. अतिशय पवित्र ठिकाण आहे हा भाग सगळा. 10,000 कोटीचं बजेट असणार. आता पालकमंत्र्यांना आजचं काही दिसेना, त्यांना डायरेक्ट 2007 दिसते असं मला वाटतंय की आता 7ला 10,000 कोटी सगळा कंट्रोल आता आपल्या हातामध्ये तिथे येणार आहे. आणि त्यामुळे 27 त्यामुळे 2च वर्षानंतर, त्यामुळे 27ला त्या सगळ्या गोष्टी दिसत असल्यामुळे इथे भांडणं सुरू झालेत. आणि तिकडं रायगडला का पालकमंत्री व्हायचंय, कारण तिथं पॉस्को पासून मोठ्या मोठ्या कंपन्या तिथं आहे आणि काही असे डिस्ट्रिक्ट आहेत, कधी कधी मोठ्या नेत्याने एखाद्या डिस्ट्रिक्टचा पालकमंत्री घेऊ नये असं म्हणतात, असे शिंदे साहेब म्हणले होते. त्यामुळे काही डिस्ट्रिक्टमध्ये खाणी मोठ्या मोठ्या आहेत. तर हे सगळं बघता तर पालकमंत्री पद कशाचं झालंय
तर त्या जिल्ह्यामध्ये पैसा किती आहे या अनुषंगाने त्या भागाचं पालकमंत्रीपद हे त्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी मागून घेतलं असं आपल्याला बघावं लागेल. सहपालकमंत्री नवीन काय मी म्हणतो ना, असे 2 काढा. जसं की पूर्वी एक उपमुख्यमंत्री होते, आता 2 झालेत. तसं एक प्रमुख पालकमंत्री, 2 म्हणजे एकाला शहर द्यायचं, एकाला ग्रामीण द्यायचं, आणि जो तिसरा असेल ते हे दोघं नीट काम करतात का नाही तो तिसरा सांगेल. मला काय चाललंय हे कळेना. म्हणजे इथे फक्त आमदारांना खुश करण्यासाठी जी काही पद्धत आहे पूर्वीपासून पारंपरिक जी पद्धत आलेली ती कुठेतरी बिघडवली जाते असं आपल्याला म्हणावं लागेल. ते चुकीचं आहे. म्हणजे नेत्याला खुश करायचंय का लोकांसाठी आपल्याला काम करायचंय हे कुठेतरी या सरकारने ठरवलं पाहिजे असं माझं तरी मत आहे.